बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे। जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ते खांडवी गावादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर हल्ला करून गोळीबार केला। त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला। हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे हे दोघं जण गाडीनं नांदुरे येथे जेवण करण्यासाठी जात होते। दरम्यान आसलगाव ते खांडवी दरम्यान अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलंय। हल्लेखोरांपैकी एकानं गाडीच्या काचेवर रॉडनं हल्ला केला तर दुसऱ्यानं गोळी झाडली। घटनेनंतर हल्लेखोर फरार झालेत। पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळ गाठलं आणि हल्लेखोरांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यात दोघे जण सुरक्षित असून त्यांना तत्काळ पोलिसांनी पोलीस ठाण्यात रवाना केलं, तर वाहन ताब्यात घेण्यात आलं आहे। तर या संदर्भात पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। आम्ही संध्याकाळी 7च्या सुमारास तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे आणि मी नांदुरा येथे शिवनेरी हॉटेलवर जेवण जाण्याकरता आम्ही जाणार होतो। तेवढ्यात आम्ही नाश्ता वगैरे केला 7 वाजता आणि निघून गेलो। श्री संत गजानन महाराजांच्या येरडीसमोर मंदिरासमोर गेल्यानंतर सुनील बोदडे यांनी मला म्हटलं की आता उशीर झाला नाही, आपण थोडासा नाश्ता पण करून गेला, काही आवश्यकता नाही आपल्याला जेवण करायची, चला आपण निघून येऊया, एखाद्या वेळेस आपण जेवण करू। आणि तिथून आम्ही परत गाडी फिरवली आणि गाडी फिरवल्यानंतर खांडवीसमोर आल्यानंतर 2-3 किलोमीटर आल्यानंतर सरळ एक गाडी आली 2 व्हीलर, त्याच्यावर 2 व्यक्ती बसलेले होते हेल्मेट घालून आणि ते सरळ आमच्या गाडीसमोर आल्यानंतर गाडी आम्ही स्लो केली आणि थांबताच किती ते दोघांनी सुद्धा गाडीवर अटॅक केला। इकडून सुनील भाऊच्या शेजारी त्यांनी सुरुवातीला अटॅक कशाने केला? सुरुवातीला अटॅक त्यांनी त्यांच्या हाती काहीतरी असं रॉडवाणी म्हणा, आणखी काही दुसरी वस्तू म्हणा, त्यांनी अटॅक केला गाडीच्या काचावरती आणि त्यानंतर माझ्यासमोरचं जे काच आहे गाडीचा काच, त्याच्यावर सुद्धा अटॅक केला आणि गाडी म्हणजे बुलेट आम्ही बाहेर निघाल्यानंतर आम्हाला त्याच्यात बुलेट दिसले, आम्हाला म्हणजे गोळी आम्हाला काचात अडकलेली दिसली। मग आम्ही शांत झालो आणि ठाणेदार साहेबांना फोन लावला। त्यानंतर तिथं त्या ठिकाणी ठाणेदार वगैरे आले आणि बाकीची सगळी मित्रमंडळी आणि सर्व पदाधिकारी आले।